नातलगाच्या घरचे कार्यक्रम आटोपून स्वगावी परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली। ही घटना 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील चपराड पहाडी नजीक घडली। पांडुरंग इस्तारे राऊत वय 70 वर्ष राहणार मेंढा असे अपघातात मृतक इसमाचे नाव आहे। पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील मृतक पांडुरंग आपल्या दुचाकीने नातलगाकडे कार्यक्रमासाठी तालुक्यातील किन्ही येथे गेले होते। नातलगाकडील कार्यक्रम आटोपून सायंकाळच्या सुमारास स्वगावी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याचे पाहून अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला। या घटनेची माहिती या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पांडुरंगला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी पांडुरंगला मृत झाल्याचे घोषित केले। या अपघाताची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे, पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलीस अंमलदार ओमकार सपाटे, वाहन चालक जितेंद्र खरकाटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला। घटनेतील मृतक पांडुरंग तालुक्यात बहुतांश ठिकाणी आयोजित भागवत सप्ताहात भागवताचे पठण करीत असल्याने त्यांची महाराज म्हणून पंचक्रोशीत ख्याती होती। त्यांच्या जाण्याने मेंढावासियांसह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे।